आमची मागणी कोर्टाकडून आणि सरकारकडून हीच मागणी आहे, त्याला फाशी झाली पाहिजे सर. त्यांच्या घरामध्ये बहीण आणि आई लेकरी नाही का सर. आज आमची गुडिया गेली आहे, उद्या दुसरीची गुडिया जाणार. पूर्ण परिसराचा भीतीचा निर्माण झालेला आहे. लोक तिथे घाबरतात आणि यांनी बरेचसे मुली संगती केलेला आहे सर. माझी असे राक्षसला ठेवून काय नाही, त्याला एन्काउंटर आणि त्याला फाशी देऊन टाका. आणि ज्यांनी यांनी युक्तिवाद केलेला आहे, माझी त्यांना हे विनंती आहे की तुमच्या घरामध्ये आई बहीण लेकरी नाही आहे का? आज आमची गुडिया गेलेली आहे, उद्या तुमची गुडिया जाणार. असे राक्षसला इथे ठेवू नका. धर्तीवरती केलेले सर्व झालेलं आहे आणि त्याला फाशी आणि एन्काउंटर त्याला झालंच पाहिजे. आणि असे राक्षसला इथं ठेवायचं नाही जमिनीवरती. नाही, पण पोलिसांनी गेटे साहेब आणि अतुल झेंडे साहेब या प्रशासनाने मला खूप सहकार्य केला आणि सीएम साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की 4 ते 4 महिन्यामध्ये त्याला तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि तुम्हाला घाबरायची हे नाही आहे, त्याला होणार. मी साहेबांना पण सीएम साहेबांना पण विनंती तेच केल्या, साहेब असे राक्षसला ठेवू नका.